तक्रार केली असताना अँटी करप्शनला 10 वर्ष का लागले? माझं डीड तपासायला एका दिवसाचं काम होतं, 2 दिवसाचं काम होतं, 5 दिवसाचं काम होतं. म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते. पोलिसांनी थोडंसं संयम ठेवला पाहिजे, पडताळणी केली पाहिजे. गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस सुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं. त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत. त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी अक्षरशः माघार घेतली, विड्रॉ केली केस. त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ. पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो. मग विड्रॉ करायची होती तुम्हाला तर मग कारवाई कशाला केली आणि चुकीचा बदनामी कशाला केली आमची? आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्समध्ये माझी केस चालू आहे आता. म्हणजे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी, परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे. जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेल मी, जाहीरपणे गळफास घेईल. एवढं नालायकपण. माझ्या 53 वर्ष लाईफमध्ये कधी मी हे नाही केलं, साधी एनसी सुद्धा नाही. जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत. कागदपत्र खोटं बोलणं, ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना. अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे. हे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व अगदी रक्त गोठलेले तळपायचं यांचं, एवढे अनुभव आहे त्यांचे. तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, चुकीचे गुन्हे दाखल करू नका. तुम्ही केलेले गुन्हे दाखल केलेले आहेतच. आता हे या प्रोसेसमधनं मला जावंच लागेल, परंतु अशी कारवाई, अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका. सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्तेचा उन्माद जास्त दिवस चालत नाही. कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही. सामान्य शिवसैनिकांना, सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो त्यांनी स्पष्टीकरण द्यावं.